हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मूल्यमापनाचा जो काही युनिट आहे इव्हॅल्युएशन, जो की आपला इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट इयर असेल किंवा सेकंड इयरचा DLचे जे काही ऑल सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये मूल्यमापन किंवा इव्हॅल्युएशन विचारलेलं असतं. मूल्यमापनाची एक तरी कन्सेप्ट त्या ठिकाणी विचारलेली असते. 4 मार्क्सला मूल्यमापनाची कन्सेप्ट मोठ्या क्वेश्चनमध्ये विचारली जाते किंवा 2 मार्कला विचारली जाते किंवा मग मूल्यमापनाची डेफिनेशनसुद्धा तुम्हाला 1 मार्कमध्ये विचारली जाते. पूर्ण जर ओव्हरऑल विचार केला तर मूल्यमापनाची जी काही कन्सेप्ट आहे ॲटलिस्ट तुम्हाला सगळे जे काही F1 to F8 पेपर आहे किंवा मग S1 to S8 पेपर आहे त्यामध्ये शक्यतो फर्स्ट इयर इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये पूर्ण जे काही पेपर आहे F1 पासून F8पर्यंत जवळपास 15 ते 16 मार्क्ससाठी मूल्यमापनाचा जो काही क्वेश्चन आहे तो विचारलेला असतो. पूर्ण जर विचार केला, क्वेश्चन ॲनालिसिस केले, क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केली तर आपल्याला ते दिसून येईल. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे प्रत्येक चॅप्टरच्या शेवट किंवा कुठे ना कुठेतरी मूल्यमापन हा कन्सेप्ट जी आहे ती विचारलेली असते. त्यामुळे हा सेपरेट चॅप्टर जो आहे किंवा मग सेपरेट युनिट आपण या ठिकाणी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, जेणेकरून तुम्हाला मूल्यमापन काय आहे ते डीपली समजलं जाईल. मूल्यमापनाचे टूल्स काय आहे, प्रकार किती आहे, ते सगळं आपण या ठिकाणी बघणार आहोत. फायदे तोटे सगळं आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले बघूया मूल्यमापन. मूल्यमापन म्हणजे काय, मूल्यमापनाची डेफिनेशन काय आहे. ठीक आहे, मापन व मूल्यमापन यामध्ये फरक आहे. बरोबर, मापन म्हणजे काय, फक्त मोजणे, एखादी गोष्ट मोजणं, त्याला आपण मापन म्हणतो, हे आपल्याला माहिती आहे. तर मूल्यमापन म्हणजे काय, तर एखादी गोष्ट किती झाली आहे, किती चांगली झाली आहे म्हणजे काय, तर मूल्यमापन असणार आहे. मापनामुळे किती या प्रश्नाचे उत्तर मिळते, तर मूल्यमापनामुळे किती चांगले या प्रश्नाचे उत्तर मिळते. बरोबर, मापनामुळे किती सेंटीमीटर आहे, 2 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, अशा प्रकारे एखादी गोष्ट जी आहे ती मोजली जाते. परंतु मूल्यमापनामुळे ते काय होतं की किती चांगली आहे एखादी गोष्ट, किती चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना समजली आहे. ठीक आहे, ते म्हणजे मूल्यमापन. तर डॉक्टर ब्लूम यांनी मूल्यमापन ही संकल्पना मांडलेली आहे. म्हणून मूल्यमापनाचे तंत्राचे जे काही जनक आहे किंवा जनक जे आहे ते ब्लूम यांना म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. हा जो काही डेफिनेशन आहे ही 1 मार्क्सला लिहिली तरीही चालेल तुम्हाला. मूल्यमापन म्हणजे काय, तर संख्यात्मक वर्णन प्लस गुणात्मक वर्णन प्लस शिक्षक अभिप्राय, ही 1 मार्काला डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, काय मूल्यमापन म्हणजे काय, तर संख्यात्मक वर्णन, इथे प्लसचं साईन आहे, गुणात्मक वर्णन इथेही प्लसचं साईन आहे, आणि शिक्षक अभिप्राय म्हणजे मूल्यमापन होय. ठीक आहे, आपण एखादी जी काही उद्दिष्ट असतात, आवडलेली असेल किंवा आवडलेली एखादी उद्दिष्टे आहे ती किती प्रमाणात साध्य झाली हे ठरवण्यासाठी उपयोजिलेली सूत्रबद्ध पद्धती म्हणजे काय, तर मूल्यमापन. आपण एखादी गोष्ट जी काही ठरवलेली आहे ती किती प्रमाणात साध्य झाली हे बघण्यासाठी जे काही उपायोजन केलेलं असतं त्याला म्हणायचं आहे मूल्यमापन. अगोदर निश्चित केलेली उद्दिष्टे किंवा मग अध्यापनाची जी काही उद्दिष्टे आहे ती विद्यार्थ्याने कितपत आत्मसात केली आहेत हे पाहणे म्हणजे सुद्धा काय, तर मूल्यमापन होय. ठीक आहे, अजून डेफिनेशन आहे त्याची की मूल्यमापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे जे काही वर्तन आहे किंवा मग प्रगती आहे यांचे संख्यात्मक व गुणात्मक असे चित्र आपल्याला मिळत असतं. प्रगती किती झाली आहे, बरोबर, म्हणजे काय आहे ते संख्यात्मक वर्णन आहे. वर्तन कसं आहे म्हणजे काय, ते गुणात्मक वर्णन आहे. बरोबर, तर हे जे काय आहे प्रगती आणि वर्तन जे आहे विद्यार्थ्यांचे, जे आपल्याला मूल्यमापनातून कळत असते. ठीक आहे, आता बघूया मूल्यमापनाचे महत्त्व काय आहे. इम्पॉर्टंट आहे, 2 मार्कला विचारलं जाऊ शकतं. प्रत्येक विषयात स्वतः केलेल्या प्रगतीची विद्यार्थ्यांना माहिती राहते. मूल्यमापन केलं की जेव्हा जो विषय आहे त्या विषयामध्ये स्वतः किती प्रकारे त्याचं मूल्यमापन किंवा त्यांनी केलेली जी काही प्रगती आहे ती विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे त्याची माहिती मिळते. दुसरा पॉईंट आहे, विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील प्रगतीवरून विद्यार्थ्यांमधील भेदाभेद जाणून घेऊन त्यांना प्रगतीनुसार क्रमांक देता येतात. बरोबर, म्हणजे काय की सपोज एखादा विद्यार्थी कमी हुशार आहे, जास्त हुशार आहे, मग आपल्याला माहिती आहे वर्गात 1, 2, 3 नंबर काढलेला असतं बघा, पहिला कोणाला, दुसरा कोणाला, तिसरा कोणाला, त्यानुसार त्याचा जो काही भेदाभेद जो आहे तो जाणून घेऊन त्यांच्या ज्या काही प्रगती आहे त्यानुसार त्यांना काय करता येतं, क्रमांक देता येतो. तिसरा पॉईंट आहे, एखाद्या अभ्यासक्रमासाठी नोकरीसाठी निवड करताना मूल्यमापन उपयोगी ठरते. बरोबर, एखादा जो काही अभ्यासक्रम आहे, करिक्युलम जे आहे किंवा कुठेतरी नोकरी करायची असेल तर आपल्या मूल्यमापनावरून किंवा मूल्यमापन उपयोगी ठरतं. चौथा आहे, विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीची माहिती होते. 5वा आहे, प्रगतीचा स्तर पाहून पुढील संपादनासंबंधी अंदाज बांधता येतो. पुढे काय करायचं आहे याच्यानुसार काय करू शकतो आपण,
त्याचं मूल्यमापन करू शकतो. आपले अध्यापन यशस्वी झाले किंवा नाही याची शिक्षकांना माहिती मिळते. बरोबर, मूल्यमापन केल्यामुळे काय होतं की आपण किती प्रमाणात विद्यार्थ्यांना जे शिकवलं आहे ते समजलं आहे, ते झालं की नाही याचं त्यांना काय होतं, परिकल्पना जी आहे ती येत असते. नंतर आहे नैदानिक चाचण्यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांमधील कच्चे दुवे जे आहे ते शोधता येतात. ज्या काही नैदानिक चाचण्या आहे, डायग्नॉस्टिक टेस्ट आपण म्हणतो, त्याच्यामधून विद्यार्थ्यांना कोणता घटक येत नाही आहे किंवा कोणत्या घटकाला ते कच्चे पडत आहेत, त्यांचे जे काय आहे कच्चे दुवे आपल्याला कशामुळे समजतात, मूल्यमापनामुळे समजतात. 8वा पॉईंट आहे अध्ययन अध्यापन उद्दिष्टांमध्ये आवश्यकतेनुसार योग्य तो बदल करता येतो. जे काही लर्निंग उद्दिष्टे आहे, जे काही अध्यापन उद्दिष्टे आहेत, त्यांच्यामध्ये जो काही आवश्यक बदल आहे तोही करता येतो. 9वा पॉईंट आहे विद्यार्थ्यांमधील अगोदर दिलेल्या चाचण्यांमधील प्रगतीचे पृथक्करण केल्यानंतर काही क्षमतांचा अंदाजसुद्धा बांधता येतो. अगोदर ज्या काही चाचण्या किंवा ज्या काही परीक्षा आपण घेतलेल्या असतात विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या जे काही ॲनालिसिस केलं, पृथक्करण केलं, तर त्यावरून आपल्याला काही क्षमता ज्या आहे त्यांचा अंदाज बांधता येतो. म्हणजे काय की सपोज 2 नंबर येणारा विद्यार्थ्यांनी थोडा जास्त अभ्यास करून तो 1 नंबरच्या येण्यासाठी जो ट्राय करत असेल त्याला तर थोडेसे मार्क जास्त पडत असेल, ठीक आहे, 2 नंबरवाल्याला, म्हणजे आपण काय करतो की ह्याच्यापेक्षा जो 1 नंबर आहे तो आपण उलटपालट करतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की पुढच्या वेळेला हा जो आहे तो 1 नंबर येऊ शकतो. म्हणजे काय की आपण त्याचा अंदाज बांधू शकतो. बरोबर. त्यानंतर 10वा पॉईंट आहे स्पर्धात्मक भावना विद्यार्थ्यांत विकसित होते. बरोबर, जी काय स्पर्धात्मक भावना आहे ती सुद्धा मूल्यमापनामुळे विकसित होते. म्हणजे सपोज आपण मूल्यमापनच नाही केलं विद्यार्थ्यांचं, तर कळणार आहे की कोणता विद्यार्थी किती हुशार आहे. मग सगळ्यांना असं वाटेल आम्ही स्वतःच खूप हुशार आहे. त्यामुळे मूल्यमापन केल्यामुळे कळतं की हा 2 नंबरला आहे, हा 3ला आहे, 4ला आहे. त्यानुसार काय होऊ शकतं, आपण स्पर्धात्मक ज्या काही भावना आहे त्यांच्यामध्ये विकसित करू शकतो. 11वा पॉईंट आहे अभ्यासक्रमाची परिणामकता पाहता येते व योग्य ते बदलसुद्धा काय करता येतं आपल्याला मूल्यमापनामुळे करता येते. 12वा पॉईंट आहे अभ्यास सवयी संदर्भात विद्यार्थ्यांना चांगल्या प्रगतीबद्दल प्रोत्साहन करता येते. चांगली प्रगती, तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्हाला असं करता येईल, तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्ही डॉक्टर व्हाल. म्हणजे काय की त्यांना प्रगतीसंबंधी किंवा प्रगतीबद्दल जर प्रोत्साहित केलं तर ते काहीतरी पुढे जाऊन यशस्वी मार्गाला जातील. 13वा पॉईंट आहे पालकांना आपल्या पाल्याची प्रगती कळल्यास मदत होते. बरोबर, पाल्य किती प्रमाणात हुशार आहे हे कळाल्यास पालकांना सुद्धा त्याच्याविषयी मदत होते. 14वा पॉईंट आहे घरचे स्वाध्याय दिल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वयंमधनाची सुद्धा सवय जडत असते. बरोबर, अशा प्रकारची गृहीतके तपासून पाहता येते. जर आपण त्यांना घरी स्वाध्याय दिला, होमवर्क देतो बघा आपण, होमवर्क दिल्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांची मूल्यमापन जे आहे, प्रगती जी आहे ती किती झालेली आहे हे आपल्याला कळते. 15वा पॉईंट आहे अध्यापनाच्या साधनांची परिणामकारकता तपासून त्यामध्ये योग्य त्या सुधारणा सुद्धा करता येतात. जे काय अध्यापन साधन आहे, म्हणजे काय की आपल्याला आपण पुढे बघणार आहोत अध्यापन साधने कोणती आहे, तंत्रे कोणती आहे, त्यांची परिणामकारकता जी आहे ती तपासून योग्य त्या सुधारणा सुद्धा आपण विद्यार्थ्यांमध्ये करू शकतो. 16वा पॉईंट आहे शिक्षकांना अध्यापनात व विद्यार्थ्यांना अध्ययनात सुधारणा करता येते. 17वा पॉईंट आहे शिक्षकांची परिणामकारकता अभ्यासता येते. 18वा पॉईंट आहे मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक कुवत जी आहे ती कळते आणि त्यामुळे त्यांना योग्य तो गृहपाठ किंवा सराव देता येतो. बरोबर, ज्यांच्या ज्या काही बौद्धिक पातळी जी आहे त्यानुसार आपण त्यांना सराव किंवा मग होमवर्क जो आहे तो देऊ शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे विद्यार्थी व शिक्षकांना प्रत्याभरण व प्रबलन देण्यासाठी सुद्धा उपयोग होतो मूल्यमापनाचा. नेक्स्ट पॉईंट आहे पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे समग्र व वस्तुनिष्ठ चित्रसुद्धा कळते. शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करता येते. नंतर आहे शैक्षणिक संस्थांमधील शिक्षण कार्यक्रमाचा दर्जासुद्धा समजतो. वर्गात जे काही दिलेले शैक्षणिक अनुभव आहे व उदाहरणे आहे ते कितपत यशस्वी झाले हे सुद्धा आपल्याला मूल्यमापनातून बघता येते. जवळपास 23 पॉईंट आपण या ठिकाणी घेतलेले आहे. ॲटलिस्ट तुम्हाला 6 पॉईंट लिहिता आले पाहिजे. 2 मार्कला विचारल्यावर 8 पॉईंट लिहिता आले पाहिजे. कमीत कमी 10 ते 12 पॉईंट तुम्हाला आरामशीर या ठिकाणी लिहिता आले पाहिजे. एकदम सोपे पॉईंट आहे, ठीक आहे. त्यानंतर बघूया पुढचा पॉईंट मूल्यमापनाची साधने कोणती आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघूया की मूल्यमापनाची साधने म्हणजे नेमकं काय आहे. तर मूल्यमापनाची जी साधने किंवा तंत्रे आहे याचं मी इथे डायरेक्ट तुम्हाला काय केलेलं आहे, फोटो जो आहे बुकमधलं सांगितलेला आहे. तर हा जो व्हिडिओ आहे हा आपण सेपरेट 1-2 व्हिडिओसुद्धा डिस्कस केलेले आहे की मूल्यमापनाची तंत्रे आणि साधने कोणते. ठीक आहे, तर मूल्यमापनाचे 2 प्रकार पडतात आपल्याला माहिती आहे, संख्यात्मक आणि दुसरा
गुणात्मक. संख्यात्मक मूल्यमापन जे आहे त्याच्यामध्ये किती झालेली आहे, एखादी गोष्टीची प्रगती किती झाली हे कळतं. म्हणजे काय की ती गोष्ट आपण पर्सेंटेजमध्ये विचार करू शकतो किंवा पर्सेंटेजमध्ये मोजू शकतो. परंतु गुणात्मकमध्ये किती चांगलं झाली एखादी गोष्ट, विद्यार्थ्यांना किती चांगल्या प्रकारे समजली आहे त्याचं उत्तर कळतं. ते आपण पर्सेंटेजमध्ये मोजू शकत नाही. बरोबर. तर संख्यात्मकमध्ये काय आहे, परीक्षा तंत्र जे आहे ते परीक्षा तंत्र आहे. त्यामध्येही सुद्धा आपण काय काय आहे, परीक्षा तंत्रामध्ये कोणत्या कोणत्या परीक्षा येणार आहे मग, तर त्यामध्ये पहिली असणार आहे लेखी परीक्षा, म्हणजे काय की रिटन टेस्ट आपण त्याला म्हणू शकतो. नंतर आहे तोंडी परीक्षा ज्याला आपण वाय म्हणतो, आणि प्रात्यक्षिक परीक्षा जे आपण प्रॅक्टिकल जे आहे ते सबमिशन करून देतो कॉलेजला, त्याला म्हणायचं आहे प्रात्यक्षिक परीक्षा. हे 3 प्रकार आहे. बरोबर. आता लेखी परीक्षेमध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात. ते कोणते, तर निबंध चाचणी किंवा व्यक्तिनिष्ठ चाचणी. निबंध चाचणी म्हणजे एखादा 10 मार्कवर तुम्हाला निबंध लिहायला विचारलेला असतो. झाडे लावा झाडे जगवा, किंवा मग झाडाची आत्मकथा किंवा नदीची आत्मकथा, हे जे काय आहे ते तुम्हाला निबंध चाचणीमध्ये लिहायला दिलं जातं. आणि त्या 10 मार्कपैकी तुम्ही निबंध किती चांगला लिहिला आहे त्यावरून तुमचं मूल्यमापन केलं जातं. मग तुम्हाला मार्क्स किती द्यायचे हे त्यावरून ठरवलं जातं. बरोबर. हे झाले निबंध चाचणी. किंवा व्यक्तिनिष्ठ चाचणीमध्ये काय, तर एखादी जी काही गोष्ट आहे, एखादी पर्सनल वस्तू जी आहे तिच्यावर तुम्हाला डिटेलिंग लिहायची असते. म्हणजे काय की सपोज तुम्हाला एखादा लेटर असेल किंवा मग काहीतरी त्याला आपण कंटेंट रायटर म्हणतो, किंवा मग छोटे जे काही पॅराग्राफ रायटर असेल ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं असतं. आणि दुसरं पॉईंट म्हणजे काय, ते वस्तुनिष्ठ चाचणी. आता वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये सुद्धा काय येणार आहे, यामध्ये जे काय आपले एका वाक्यात उत्तर असेल, रिकाम्या जागा भरा, किंवा मग आपण त्याला प्रत्याभरण आणि प्रत्याभिज्ञात्मक क्वेश्चन जे आहे ते आपण त्यांना म्हणत असतो. बरोबर. त्यानंतर झालं गुणात्मक. तर गुणात्मक मध्ये जवळपास 4 तंत्र पडतात. तर ते कोणते कोणते आहे, सगळ्यात पहिलं म्हणजे काय, तर निरीक्षण तंत्र. निरीक्षण तंत्र म्हणजे काय, तर ऑब्झर्वेशन करणं. ह्या गोष्टींतून आपण विद्यार्थ्यांचं ऑब्झर्वेशन करू शकतो. कोणती आहे, पडताळा सूची, पदनिश्चय श्रेणी आणि प्रासंगिक नोंदी. बरोबर. आता पडताळा सूची, पदनिश्चय श्रेणी आणि प्रासंगिक नोंदी म्हणजे काय, तर पडताळा सूची म्हणजे काय की सपोज काहीतरी विद्यार्थ्यांचं तुम्ही ऑब्झर्वेशन करताय, एखादा विद्यार्थी गणितामध्ये किती प्रमाणात चांगला आहे हे तुम्ही पडताळा सूचीमध्ये अ आणि ब कॉलम करून लिहिणार. मग अ वाला विद्यार्थी किती प्रमाणात चांगला आहे, 10% असेल, तर ब वाला विद्यार्थी 8% चांगला आहे. अशा प्रकारे आपण पडताळा सूची जी आहे ती तयार करतो. ठीक आहे. त्यानंतर आत्मनिरीक्षण तंत्र. आत्मनिरीक्षण तंत्रामध्ये काय होतं, विद्यार्थ्यांमध्ये आपण जे काही म्हणजे काय की तुमच्या अंदर, म्हणजे बॉडीच्या अंदर किंवा मनाच्या अंदर जे काय गोष्टी आहे त्या आपण बाहेर काढण्याचा ट्राय करतो. बरोबर. मग त्या कशातून करतो, आपण इंटरव्ह्यूमधून करतो, मुलाखतीतून जे काही आत्मनिरीक्षण आहे ते होतं. बरोबर. व्यक्तिमत्व प्रश्नावली जी असते, प्रश्न विचारून आपण आत्मनिरीक्षण करत असतो. एखाद्या विद्यार्थ्यांना आपण प्रश्न विचारतो की नाही, जसं की KBC आपण एक शॉर्टकट बघूया. ते विचारून आपण आत्मनिरीक्षण करतो. किंवा मग व्हायवा असते, तोंडी परीक्षा असते, त्यामध्ये क्वेश्चन विचारतात ना, त्याला म्हणायचं आहे आत्मनिरीक्षण तंत्र. समस्या सूची असेल, एखादा प्रॉब्लेम द्यायचा आणि तो त्यांना सोडवायला लावायचा. बरोबर. त्यानंतर आहे आविष्कार तंत्र. आविष्कार तंत्रामध्ये जवळपास 5 गोष्टी पडतात. तर वाक्यपूर्ती, एखादं वाक्य अर्ध द्यायचं, ते पूर्ण करायला विद्यार्थ्यांना लावायचं. हे आविष्कार म्हणजे काय, तर त्यातून काहीतरी नवीन तयार करणं. आविष्कार म्हणजे नवीन तयार करणं. बरोबर. वेगळं काहीतरी तयार करणं. गोष्ट पूर्ण करणं, एखादी गोष्ट अर्धवट द्यायची, ती पूर्ण करायला लावायची. बरोबर. बाहुल्यांचा खेळ असेल, चित्र काढायला लावायचं, चित्र काढण्याचा एखादा प्रसंग द्यायचा, जसं की घरासमोर एखादा विद्यार्थी खेळतो आहे किंवा मग घराचे चित्र काढा. तर 2 विद्यार्थी आहे, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे बघा बुकमध्ये. ते 2 विद्यार्थी असेल, ते एका विद्यार्थ्याने घर दाखवलं, घराबाहेर 2-3 मुले खेळताना दाखवले. बरोबर. चिमण्या उडताना दाखवल्या, दरवाजे उघडे दाखवले. दुसऱ्या पोराने काय केलं की घर दाखवलं, घरामध्ये तो एकटाच बसलेला आहे, सगळे दरवाजे लॉक दाखवले किंवा बंद दाखवले. म्हणजे काय की ह्याच्यातून त्यांचं जे काय मनात ती गोष्ट चाललेली आहे ती गोष्ट आपल्याला बघायला मिळते, किंवा त्या गोष्टीचं आपल्याला काय करू शकतो, परीक्षण आपण करू शकतो. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे दैनंदिनी. दैनंदिनी म्हणजे काय की आपल्याला आपण कॉलेजला किंवा शाळेत असताना शिक्षक सांगायचे बघा, तर तुम्ही डे टू डे लाईफमध्ये काय केलं, हे 5 लाईनमध्ये घरी जाऊन लिहायचं आहे. सकाळी उठल्यानंतर काय काय केलं, अभ्यास केला, कुठे गेले, काय खेळले, हे सगळ्या गोष्टी म्हणजे काय, तर
दैनंदिन लिहिणं म्हणजे काय की आविष्कार तंत्र. आणि चौथं आहे ते समाजमिती तंत्र. समाजमिती तंत्रमध्ये काय ते नामनिर्देशन आणि ओळखा पाहू. आता नामनिर्देशन म्हणजे मध्ये काय येणार आहे की एखादी जी काही व्यक्ती आहे किंवा एखादा स्टुडंट आहे त्याला कोणत्या स्टुडंट किंवा कोणत्या मुलाबरोबर सहलीला जायला आवडेल, कोणासोबत टिफिन शेअर करायला आवडेल, ही गोष्ट म्हणजे काय की ज्यात आपण नाव घेतो एखाद्या पर्टिक्युलर पोराचं किंवा एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचं. ठीक आहे, त्याला म्हणायचं आहे नामनिर्देशन तंत्र. आणि ओळखा पाहू कोणमध्ये काय तर सपोज एखादा क्वेश्चन विचारता सर आपल्याला की तुमच्या क्लासमध्ये सगळ्यात जास्त बडबड करणारा विद्यार्थी कोणता आहे, मग ओळखा पाहू कोणमध्ये आपण एखाद्या विद्यार्थ्याचं नाव सांगतो. तर हे काय आहे समाजमिती तंत्र असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे दोन आपण काय केले बघितले. मूल्यमापनाचे दोन प्रकार पडतात, संख्यात्मक आणि गुणात्मक, ज्याच्यामध्ये गुण जे आहे ज्यांना किती प्रमाणात चांगली प्रगती झाली हे कळालं जातं आणि संख्यात्मकमध्ये किती झाली फक्त हे कळालं जातं. ठीक आहे, त्यानंतर पुढचा पॉईंट बघूया, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय. तर सातत्यपूर्ण या शब्दाचा अर्थ सतत किंवा नियमितपणे, सतत एखादी गोष्ट शिकत राहणं किंवा सतत शिकत राहणं म्हणजे काय ते सातत्यपूर्ण सर्वंकष किंवा सातत्यपूर्ण आपण म्हणू शकतो. सतत किंवा नियमितपणे केलेले जे काही मूल्यमापन असते त्याला आपण काय म्हणणार आहोत, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणणार आहोत किंवा सातत्यपूर्ण मूल्यमापन म्हणणार आहोत. सर्वंकष म्हणजे काय तर सर्वंकष मूल्यमापन म्हणजे बौद्धिक, क्रियात्मक व भावनिक विकासाच्या दृष्टीने ठरवलेल्या क्षमतांचे मापन. सर्वंकष म्हणजे काय की हे जे काही घटक आहे बौद्धिक असेल, क्रियात्मक असेल किंवा भावनिक असेल, या सर्व अंगांनी ठरवलेलं जे काही इव्हॅल्युएशन आहे त्याला म्हणायचं आहे सर्वंकष मूल्यमापन, ज्याला आपण CCE म्हणतो, कॉन्टिन्युअस कॉम्प्रिहेन्शन इव्हॅल्युएशन. बरोबर. आणि सर्व अंगांनी आणि सतत मूल्यमापन केले गेल्यास त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणतो. बरोबर. इतक्यात सांगितलं. ह्या ज्या काही गोष्टी आहे बौद्धिक, क्रियात्मक, भावनिक म्हणजे काय की सर्व अंगांनी आणि सतत केलेलं जे काही मूल्यमापन आहे त्याला म्हणायचं आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, CCE. ठीक आहे. निरनिराळ्या वेळी पण नियमितपणे निरनिराळ्या बाजूंचे मूल्यमापन म्हणजेच काय तर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होय. म्हणजे वेगवेगळ्या वेळी परंतु कंटिन्युअस जे काही मूल्यमापन आपण करतो, कंटिन्युअस एखाद्या गोष्टींचं आपण निरीक्षण करतो त्याला म्हणायचं आहे CCE. ठीक आहे, लॉंग फॉर्म विचारलेला असतो. CCEचा लॉंग फॉर्म काय, बरोबर, तर कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्शन इव्हॅल्युएशन. ठीक आहे. या मूल्यमापनातून आपल्याला एखाद्या गोष्टीचे कच्चे दुवे जे असतील, विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टीमध्ये ते कच्चे पडत आहे, त्यांच्यात उणिवा म्हणजे काय की त्यांना एखादी गोष्ट काय समजत नाही आहे, दोष जे आहे बलस्थाने सुद्धा समजतात. म्हणून सातत्यपूर्ण मूल्यमापन निदानात्मक आहे असं म्हटलं जातं किंवा असं म्हणतात. त्याचे दोन प्रकार पडतात. तर एक आकरिक मूल्यमापन आहे ज्याला आपण फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतो आणि दुसरं संकलित मूल्यमापन आहे ज्याला आपण समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं बघूया आकरिक मूल्यमापन. तर आकरिक मूल्यमापन म्हणजे काय की विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आकार घेत असताना केले जाणारे मूल्यमापन. म्हणजे काय की आपण विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट किंवा एखादी गोष्ट जी आहे ती लहानपणी जर समजून सांगितली, म्हणजे त्यांचं जे काही एज असतं आपण ज्याला म्हणू शकतो, सपोज ज्यांना कळायला लागतं लहानपणी, ठीक आहे सर, एखादी गोष्ट तुम्ही 3 वर्षाच्या नंतर किंवा 2 वर्षानंतर जेव्हा त्यांना समजायला लागतं, किंवा एखाद्या गोष्टीला आपण म्हणतो बघा चॉकलेट खायचं नाही, चांगलं नाही आहे, कुरकुरे नाही खायचे, ही गोष्ट तुम्ही 2 वर्षाच्या पासून जेव्हा ते खायला लागतं तेव्हा ज्याला त्याला आकार दिला तरच ते आकार घेतं. बरोबर. त्यानंतर तुम्ही ते बाळ 5 वर्षाचं होऊ द्या, 6 वर्षाचं होऊ द्या, त्यानंतर ते किती कुरकुरे खाऊ दे, तुम्ही कितीही कंट्रोल करा, ते कंट्रोल होणार नाही. त्याला आधीपासूनच जर त्याची लत लागते किंवा कुरकुरे जे आहे ते खाऊशे झाले किंवा चॉकलेट पाहिजे असते सारखे सारखे, म्हणजे काय की त्याला तुम्ही जसा आकार घेणार आहात, आकार देणार आहात तसं ते लहान मूल घडणार आहे. तसंच विद्यार्थ्यांचं आहे की विद्यार्थ्यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे, पर्सनॅलिटी जी आहे ती जेव्हा आकार घेत असते तेव्हा केले जाणारे जे काही मूल्यमापन आहे त्याला म्हणायचं आहे आकरिक मूल्यमापन. ठीक आहे. अभ्यासक्रमातील अपेक्षेप्रमाणे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते किंवा नाही याची नियमितपणे पडताळणी करणे म्हणजे काय की करणारे मूल्यमापन म्हणजे सुद्धा आकरिक मूल्यमापन. अभ्यासक्रमामध्ये त्यांचं जे काही अपेक्षा आहे त्यामुळे किंवा त्या अपेक्षेप्रमाणे विद्यार्थ्यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते घडतंय की नाही याची नियमितपणे आपण जी काही पडताळणी करतो ते जे काही मूल्यमापन आहे त्याला म्हणायचं आहे आकरिक मूल्यमापन.
तिसरं काय आहे, अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू असताना केले जाणारे मूल्यमापन म्हणजे सुद्धा आकरिक मूल्यमापन आहे. चौथा पॉईंट आहे, अध्ययनाचा प्रत्येक टप्पा गाठण्यापूर्वीच्या प्रक्रियेची जी काही पडताळणी करणारे मूल्यमापन आहे ते सुद्धा म्हणजे आकरिक मूल्यमापन. आणि त्यानंतर आहे, अध्ययनाची प्रक्रिया योग्य रीतीने अपेक्षित गतीने चालणारी किंवा चालली आहे की नाही याची पडताळणी करणारे जे काही मूल्यमापन आहे त्याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, आकरिक मूल्यमापन म्हणू शकतो. ठीक आहे, ह्या झाल्या आपण डेफिनेशन बघितल्या, 1 मार्क्ससाठी विचारली जाऊ शकते, ध्यानात ठेवायची आहे. आता बघूया आकरिक मूल्यमापनाची साधने किंवा तंत्रे. जे काही मूल्यमापन आहे, आकरिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन, त्यांची साधने आहेत आणि मूल्यमापन जो आहे त्यांची तंत्रे आहेत जे आपण ऑलरेडी बघितले. समाजमिती तंत्र असेल, आत्मनिरीक्षण तंत्र, हे तंत्रे आहे मूल्यमापनाची. आणि आकरिक मूल्यमापनाची काय पडतात तर साधने पडतात. ठीक आहे, सगळ्यात पहिलं बघूया दैनंदिन निरीक्षण. दैनंदिन निरीक्षण हे विद्यार्थ्यांचे अध्ययन समजून घेण्यासाठी किंवा मग त्यांची जी काही आवड निवड असेल, कला असेल, वैशिष्ट्यपूर्ण बाबी आहे त्या लक्षात येण्यासाठी दैनंदिन ऑब्झर्वेशन जे आहे, डेली ऑब्झर्वेशन आपण विद्यार्थ्यांचे करत असतो. बरोबर, म्हणजे काय की सपोज आपण ग्राउंडवर खेळतो आहे तर टीचर आपल्याकडे बघत असतात. बघा, एखादे टीचर जरी आपल्याकडे त्यांची एखाद्याची नजर असतेच, म्हणजे काय करतात ते ऑब्झर्वेशन करतात की मुले ग्राउंडवर कशी राहतात, शाळेत कशी राहतात, वर्गात कशी राहतात, आणि जेव्हा त्यांना आपण क्वेश्चन विचारतो तेव्हा ते त्यावर किती प्रमाणात दाद देतात, किती प्रमाणात रिस्पॉन्स घेतात, त्यावरून ते काय करत असतात, दैनंदिन निरीक्षण विद्यार्थ्यांचं करत असतात. ठीक आहे, मग नोंदीच्या संख्येस महत्त्व नाही तर नोंदी किती झाली किंवा किती अर्थपूर्ण आहे हे महत्त्वाचे आहे. बरोबर, मग तो विद्यार्थी जो आहे तो दैनंदिन निरीक्षण करून, एखाद्या विद्यार्थ्याचं निरीक्षण केल्यानंतर तो किती झाली त्याच्यामध्ये ते आपण बघत नाही, परंतु त्याच्यापर्यंत किती अर्थपूर्ण बदल झालेले आहे ह्या गोष्टीचं किंवा मग ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे. गणितामध्ये खालील बाबींचे दैनंदिन निरीक्षण करून मूल्यमापन करता येईल. उदाहरणार्थ काय दिलं आहे की क्रमाने संख्या वाचताना संख्या गाळतो का. एखादा विद्यार्थी 1 ते 10 पर्यंत संख्या वाचतोय, मग तो गाळतो का. लहानपणी आपण जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतो 1 ते 10 पर्यंत नंबर, बरोबर, तर मग मुलं काय करतात, 1 2 4 7 8 9 10 है ना, डायरेक्ट 8 नंतर डायरेक्ट 10. म्हणजे काय की एखादी संख्या गाळतो का, संख्या ऐकून त्याचे लेखन करताना अंकाची अदलाबदल करतो का, किंवा मग हे काही जे काही उदाहरणे आहे ते किती गतीने तो सोडवतो, उदाहरणे सोडविताना नवीन रीत वापरतो का, नवीन कल्पना वापरतो का, गणित कोडी सोडविताना भाग घेतो का. यांसारख्या निरीक्षणातून आपण काय करू शकतो, त्यांच्या ज्या काही त्रुटी आहे, उणिवा असतील, अडथळे आहे ते आपल्याला समजून येईल. बरोबर, दैनंदिन निरीक्षणातून. दुसरा पॉईंट आहे तोंडी काम. तर विद्यार्थी बोलल्यामुळे त्यांच्यातील भाषण संभाषणाची जी काही कौशल्य आहे ती आपल्याला समजतात. जर विद्यार्थी वर्गामध्ये बोललेच नाही, क्वेश्चनचे आन्सरच दिलं नाही, तर आपल्याला समजेल का हा विद्यार्थी कितीही हुशार असला तर बोलतच नसेल, तर त्याची भाषण कौशल्य जे आहे ते आपल्याला समजणार नाही. विषयांतील समज जो आहे तो लक्षात येतो भाषण संभाषण कौशल्यामुळे. अध्ययनातील जे काही अडथळे आहे तोंडी कामात चटकन लक्षात येतात. विद्यार्थ्यांना उपप्रश्न विचारून विषयातील समज किंवा मग अध्ययनातील गैरसमजुतीचा जो काही खातरजमा जी आहे ती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारून करता येते. फॉर एक्झाम्पल काय आहे, उदाहरण कसे सोडवतो याची रीत मोठ्याने सांगायला लावणं. त्यांनी कोणत्या प्रकारे एखादं एक्झाम्पल सोडवलं आहे ते सांगायला लावणं. सूत्रे किंवा मग पाढे जे आहे ते पाठ म्हणून दाखवणं. स्वतः तयार केलेले प्रश्न मोठ्याने विचारणं. आलेखाचा अर्थ स्पष्ट करणं. संकल्पना स्वतःच्या भाषेत स्पष्ट करणं. संख्यांचे मोठ्याने वाचन करणं. आकृत्यांचे वाचन करणं इत्यादी जे काय आहे ते तोंडी कार्यातून आपण काय करू शकतो, त्यांचे मूल्यमापन करू शकतो. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे प्रात्यक्षिक किंवा प्रयोग. तर विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये चैतन्यपूर्ण सहभाग होण्यासाठी प्रात्यक्षिक किंवा जो काही प्रयोग आहे तो उपयोगी पडतो. प्रात्यक्षिकामध्ये एखादी कृती प्रयोग विद्यार्थ्यांनी स्वतःहून करणे अपेक्षित आहे. प्रॅक्टिकल जे आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी स्वतः प्रॅक्टिकल करणं अपेक्षित आहे. आपल्याला पण कॉलेजला प्रॅक्टिकल असते बघा, 11वी 12वी नंतर किंवा 9वीपासूनच सुरू होते. ते विद्यार्थ्यांनी स्वतः करून बघणं अपेक्षित आहे. नवीन संकल्पना समजून घेणं अपेक्षित आहे. संकल्पनांना दृढ होण्यासाठी पुन्हा पुन्हा कृती करून कौशल्य वाढविण्यासाठी प्रात्यक्षिक प्रयोग उपयोगी ठरते. एखादी गोष्ट आपण परत परत केली किंवा रिव्हिजन केली एखाद्या गोष्टीची तर ती आफ्टर किंवा मग लॉंग टाईमपर्यंत आपल्याला
ती लक्षात राहते, त्याचं कौशल्य जे आहे ते आपल्याला वाढत असतं. जसं की आता मला जवळपास 2 वर्ष होत आले मी यूट्यूबवर तुम्हाला शिकवते आहे. त्याच गोष्टी वारंवार शिकवते म्हणजे मी माझं जे काही नॉलेज आहे ते कुठे ना कुठे थोडं मागच्या व्हिडिओत कमी पडलं असेल तर ते ह्या व्हिडिओमध्ये भरून निघतं आहे. ह्या व्हिडिओत नाही भरून निघालं तर पुढे जर अजून व्हिडिओ केले त्यामध्ये ते काय होईल, अजून चांगल्या प्रकारे मी काय करणार आहात, एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे काय करते मी, ते कौशल्य जे आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करते आहे, किंवा एखादी जी काही गोष्ट आहे ती पुन्हा पुन्हा केली तर ती दीर्घकालीन लक्षात राहते. त्याच्यामध्ये आपण काय होतो, निपुण होतो, परफेक्ट होतो. बरोबर. त्यानंतर आहे उदाहरणार्थ काय आहे त्याच्यामध्ये, मग निम्न स्तरावरील वर्गामध्ये घड्याळ कॅलेंडर प्रत्यक्ष हाताळण्यास विद्यार्थ्यांना लावणं, किंवा मग ते घड्याळाचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवणे, आलेखावरील उदाहरणे सोडवण्यासाठी देऊन, किंवा मग भौमितिक आकृत्यांचे क्षेत्रफळ असेल, घनफळ असेल ते काढण्यास सांगणे, मापनासंबंधीची जी काही उदाहरणे आहेत ती करण्यासाठी सांगणं, विविध रचना करावयास सांगून त्यांचे जे काही मूल्यमापन आहे ते आपल्याला करता येईल. ठीक आहे. त्यानंतरचा चौथा पॉईंट बघूया, उपक्रम किंवा मग कृती. गणिताचे जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी निवडक आणि चांगले अनुभव विद्यार्थ्यांना देण्यासाठी ज्ञानाची सांगड व्यवहाराशी किंवा दैनंदिन जीवनाशी घालण्यासाठी काही उपक्रम किंवा कृती ज्या आहे त्या वर्गात किंवा वर्गाबाहेर राबवणं आवश्यक आहे. बरोबर. मग उपक्रम आणि कृती आपण काय करत असतो, वर्गात किंवा वर्गाबाहेर राबवत असतो. आता छोटे जे काही विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी आपण जास्त प्रमाणात छोटे छोटे जे काही स्टोरी सांगणं आहे किंवा मग काहीतरी प्ले ॲक्टिव्हिटी असतात ते आपण काय करत असतो, क्लासमध्ये राबवत असतो. उपक्रम किंवा ज्या काही कृती आहेत त्या राबवल्यामुळे प्रत्यक्ष अनुभवांची सुद्धा आपल्याला काय मिळते, विद्यार्थ्यांना तिथे संधी मिळते. यातून स्वयं अध्ययनाची संधी सुद्धा मिळते. स्वतः अध्ययन करणं, स्वतः सेल्फ स्टडी करणं याची सवय मिळते. सह अध्ययनासमवेत कृती करत असताना किंवा मग ज्या काही कृती आहेत त्या करता येतात आणि स्वतःच्या गतीने शिकण्याचाही सुद्धा आनंद किंवा संधी या ठिकाणी मिळते. उदाहरणार्थ काय आहे, शालेय भांडार विद्यार्थ्यांमार्फत चालविल्यास किंवा मग बचत बँक आहे ती शाळेत उघडल्यास विद्यार्थी नाणी जे आहे ते गोळा करून आणतात. नोटासंबंधी व्यवहार कसे करतात हे पाहता येते. वस्तू प्रत्यक्ष मोजण्यास सांगून विद्यार्थ्यांना जे काही सूचना आहेत त्यानुसार कृती करण्यास सांगता येते. किंवा मग आलेखात आकृत्या काढण्यास सांगून शाळेत बाजार भरवून गणितातील कोडी जे आहे त्यांचा हिशोब कसा करायचा याचेसुद्धा मूल्यमापन करता येते. बरोबर. आता जे काही स्टॉल आहे ते शाळेमध्ये लावतात बघा, शनिवार असेल किंवा मग काहीतरी जे काही वार असतं एखादा, ज्याला आपण म्हणतो की फन डे वगैरे असतो बघा, त्यामध्ये आपण शाळेत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेत असतो. सॅटर्डेला असतो, कोणाचा मंडेला असतो, काहीतरी एक दिवस वीकमधून फन डे असतो. मग त्याच्यामध्ये आपण काय करतो, विद्यार्थ्यांना घरून काहीतरी खायचं बनवायला घेऊन यायला लावतो आणि ते शाळेमध्ये विकायला लावायचं. म्हणजे त्यातून काय करू शकतो आपण, बाजार भरवून विद्यार्थ्यांचा जो काही हिशोब आहे तो पक्का करता येतो. त्यानंतर आलेख असतं बघा, आलेखाच्या लाईन असतात, त्याच्यामध्ये त्या लाईनमध्ये आपण काय करतो, करायला लावतो त्यांना, मोठी असते एक छोटी छोटी अशी. बरोबर. म्हणजे काय की त्यामध्ये तुम्ही त्यांना काय करू शकता, एक चौकोन काढायला लावू शकतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डायग्राम जे आहे ते आपण त्या आलेखामध्ये काढायला लावू शकतो. म्हणजे काय की त्यातून त्यांचं काय होणार आहे, व्यवस्थित मूल्यमापन होणार आहे. त्यानंतर 5वा पॉईंट आहे प्रकल्प. ज्ञानाच्या शाळेबाहेरील जगाशी संबंध जोडण्यासाठी प्रकल्प जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. शाळेत शिकवलेल्या ज्ञानाचे उपयोजन करण्यासाठी किंवा निरीक्षणाची जी काही सवय आहे ती लावण्यासाठी, दैनंदिन जीवनाशी आणि व्यवहाराशी सांगड घालण्यासाठी, माहितीचे स्रोत हाताळण्याची सवय लावण्यासाठी, पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन अध्ययनाची जी काही सवय आहे ती लावण्यासाठी, विविध प्रकारचे मजकूर हाताळण्यासाठी, स्वयं अध्ययन करण्याची जी काही क्षमता आहे ती वाढवण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी व ज्ञानाचे दृढीकरण करण्यासाठी प्रकल्प पद्धत जी आहे ती सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. उदाहरण दिलेलं आहे, घर व परिसरातील विविध भौमितिक आकाराच्या वस्तूंची नावे शोधण्यास सांगून त्या भौमितिक आकाराच्या वस्तूंचा आकार नोंदविण्यास सांगणं, शाळेत गणितीय खोली जी आहे ती तयार करण्यास सांगणं, शाळेत सहकारी भांडार जे आहे तर ते चालवण्यास सांगणं, वसतिगृह असेल, खानावळ असेल ते चालवण्यास सांगणं, बँक किंवा मग पोस्ट असेल यांच्या कार्यपद्धतींचा अभ्यास जो आहे तो करण्यास सांगणं, त्यांच्या ज्या काही नोंदी आहेत त्या ठेवण्यास सांगता येईल आणि त्यांचे जे काही मूल्यमापन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी करता येईल. ठीक आहे. त्यानंतर 6वा पॉईंट आहे लेखी चाचणी. वेळापत्रक जाहीर न करता अनौपचारिक स्वरूपात घ्यावायची छोट्या कालावधीत लेखी चाचणी अथवा
पुस्तकासह चाचणी, ज्याला आपण ओपन बुक टेस्ट सुद्धा म्हणतो, ही या ठिकाणी करता येते. बरोबर. आता काय होतं की सपोज लेखी चाचणी आहे, जसा आपला पेपर आहे 13 तारखेला पुढच्या महिन्यात. बरोबर. 13 तारखेला पेपर आहे म्हणजे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की 13ला आपला पेपर आहे, म्हणजे इथे आपल्याला बुक घेऊन जायचं नाही ना कोणती कॉपी घेऊन जायची नाही. फक्त जो आपला अभ्यास आहे तो व्यवस्थितपणे करून जायचा आहे. म्हणजे काय आहे, ती लेखी चाचणी आहे, परंतु ती कोणती आहे, ती आपण औपचारिकरित्या घेणारी चाचणी आहे. परंतु अनौपचारिकरित्या घेणारी जी काही छोट्या कालावधीमध्ये, म्हणजे 20 मिनिटामध्ये आपण शाळेत जाणार, 20 मिनिटामध्ये एखादा 2-3 क्वेश्चन विचारणार, विद्यार्थ्यांना 5 क्वेश्चन विचारणार आणि ती पुस्तकातून बघून लिहायला लावणार. म्हणजे काय, तर ती ओपन बुक टेस्टसुद्धा या ठिकाणी आपण घेऊ शकतो. त्यातून काय होणार आहे, आकलन उपयोजन स्वरूपाच्या प्रश्नाबरोबरच चिकित्सक विचार जे आहे, सर्जनशील विचार आहे, यावर आधारित प्रश्न या चाचणीमध्ये असायला हवे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा क्रिएटिव्ह माइंड जो आहे त्याच्यावर भर पडेल. तसेच मुक्त प्रश्नसुद्धा या ठिकाणी असायला हवे. फ्रीलान्सर क्वेश्चन आपण त्याला म्हणू शकतो. उदाहरणार्थ काय आहे, संख्या ऐका व लिहा, शाब्दिक उदाहरण वाचा, अशा प्रकारचे या ठिकाणी क्वेश्चन तुम्ही विचारू शकता. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे स्वाध्याय किंवा वर्ग कार्य. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लावण्यासाठी आणि शिकवलेल्या भागाचे दृढीकरण होण्यासाठी स्वाध्याय किंवा वर्ग कार्य जे असेल ते उपयोगी ठरते. वर्गात शिकून झालेल्या पाठ्यमुद्द्यांवर आधारित घरी स्वाध्याय दिले जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. यांना आपण गृहपाठ असेही म्हणतो. बरोबर. यांना आपण काय म्हणतो, गृहपाठसुद्धा म्हणतो, होमवर्क म्हणतो, स्वाध्यायही म्हणतो. बरोबर. तसेच तासिकेच्या शेवटी काही कृती दिलेल्या असतात किंवा प्रश्न, प्रयोग, प्रात्यक्षिक, चित्र, आकृत्या, आलेख, निरीक्षण, स्वाध्याय सोडवणे या प्रकारची कामंसुद्धा आपण त्यांच्याकडून करून घेऊ. त्याला आपण वर्ग कार्य म्हणतो. बरोबर. यामधून ज्ञान मिळवणं, दृढीकरण करणं तसेच उपाययोजनाची जी काही संधी आहे ती विद्यार्थ्यांना मिळत असते. उदाहरणार्थ काय आहे, गणिताच्या उदाहरणांचा व कृतींचा सराव करणे, संग्रह करायला शिकणं, किंवा मग सपोज पानं असतील, वेगवेगळ्या प्रकारचे लीव्ज असतात बघा, लीफ जे आहे त्यांचा संग्रह जो आहे तो करायला शिकणं, किंवा जुने जे काही नाणे असतात त्यांचा संग्रह करायला शिकणं, कागदी घडींचा वापर करणं, गणितातील प्रतिकृती तयार करणे, आकृत्या वारंवार काढणे. एखादी आकृती आपण वारंवार काढली तर ती आपल्याला व्यवस्थित जमते है ना. गणितीय कृती करण्यास लावणं, यामधून मूल्यमापन करता येईल. ठीक आहे. त्यामध्ये नंतर पॉईंट आहे इतर साधने. आता हे आपण 7 इम्पॉर्टंट साधने बघितली. त्यानंतर इतर साधनांमध्ये काय काय येणार आहे, मग स्वयंमूल्यमापनामध्ये सहाय्यदी मूल्यमापन, मतावली, पडताळासूची, पदनिश्चय श्रेणी इत्यादी साधने जे आहे यामध्ये समावेश आपल्याला करता येतो. उत्तर सूचीच्या सहाय्याने उत्तराचा पडताळा घेणं, पद्धती किंवा रीत यासंबंधी स्वतःची मते मांडणं, आवड, कला, छंद इत्यादींसंबंधी नोंद करणे, या पद्धतीने स्वयंमूल्यमापन आपल्याला इथे करता येते. स्वयंमूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांना स्वतःची जी काही शक्तिस्थाने आहे, बलस्थाने असतील, उणिवा आहेत त्या लक्षात येतात, ज्याला आपण स्वॅट ॲनालिसिस म्हणतो. बरोबर. सहाय्यदी मूल्यमापनात वर्ग कार्याच्या ज्या काही वेळी एकमेकांची जी काही उदाहरणे आहेत ते तपासणं. बरोबर. एक विद्यार्थी आणि 2 विद्यार्थी यांच्यामध्ये जे काही उदाहरणे घेतले ते एकमेकांकडे तपासायला देणं, एकमेकांना प्रश्न विचारणं, चर्चा करणं इत्यादी ज्या काही कृती आहेत त्या सहाय्यदी मूल्यमापनामध्ये आपण करू शकतो. संख्यांचे वाचन असेल, संख्यांचे लेखन असेल, बेरीज असेल, वजाबाकी इत्यादी बाबींसंबंधी विद्यार्थ्यांना जे काही आपापली मते जी आहे ती मांडण्यास येथे दिली जाते, त्याला आपण मतावली म्हणतो. बरोबर. त्यांनी मांडलेल्या मतावरून त्यांची जी काही विचाराची दिशा आपल्याला कळते. एखाद्या विद्यार्थी कशा प्रकारे त्यांची मते जी आहे ती मांडतो आहे, म्हणजे त्यावरून आपल्याला समजतं की याच्या मनामध्ये काय चालले आहे, त्याच्या विचाराची दिशा आपल्याला समजते. विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांचा, क्षमतांचा, कौशल्यांचा आणि वृत्तीचा कितीपर्यंत विकास झाला, कितपत विकास झाला हे पाहण्यासाठी आपण काय करतो, पडताळा सूची वापरत असतो. मग यामध्ये वाक्यांना होय किंवा नाही अशा प्रकारे 2 पडताळा द्यावे लागते. एखाद्या विद्यार्थ्यांनी गणिताचे प्रश्न लिहिले, किती होय किंवा नाही 5 प्रश्न लिहायचे, किंवा मग किती लिहिले किंवा नाही, लिहिले आहे की नाही याला इम्पॉर्टंट आहे. तुम्ही 5 लिहा, 4 लिहा, असेल तर होय, नसेल तर नाही, म्हणजे चूक किंवा बरोबर या श्रेणीचा आपण इथे वापर करतो. ठीक आहे. तर हे झालं आकरिक मूल्यमापनामध्ये 8 प्रकारची साधने आपण बघितली. त्यानंतर बघूया संकलित मूल्यमापन. तर संकलित मूल्यमापन म्हणजे काय, तर अध्यापनाचा प्रत्येक टप्पा पूर्ण झाल्यावर तो अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाला आहे की नाही
हे निरनिराळे निकष वापरून पाहणं म्हणजे काय तर संकलित मूल्यमापन. आकरिक मूल्यमापन म्हणजे काय तर एखाद्या गोष्टी जी आहे अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांनी एखाद्या गोष्टीमध्ये किती प्रमाणात आकार घेत आहे, बरोबर, ते म्हणजे काय तर आकरिक मूल्यमापन. परंतु जो काही एखादा अध्यापनाचा टप्पा जो आहे तो पूर्ण झाल्यानंतर तो अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाला आहे की नाही, त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे निकष जे आहे ते वापरून पाहणं म्हणजे काय तर संकलित मूल्यमापन होय. प्रत्येक सत्राच्या अखेरीस संपादनुकीची पडताळणी करणं म्हणजे काय तर संकलित मूल्यमापन होय. प्रत्येक जे काही सत्र आहे त्याच्या शेवटी संकलित मूल्यमापन केलं जातं. 1 मार्काला डेफिनेशन विचारलेली होती आणि अजूनही विचारली जाऊ शकते. ठीक आहे. आता शेवट बघूया सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे फायदे. तर विद्यार्थ्यांना त्यांची बलस्थाने कोणती आहे हे समजण्यासाठी मदत होते, बरोबर. CC मुळे त्यांचे जे काय म्हणजे ते काय करू शकतात, आपली कॅपॅसिटी किती आहे, आपण काय काय करू शकतो हे विद्यार्थ्यांना समजण्यास मदत होते. दुसरं आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या जे काही मागासलेपणा किंवा मग मागासलेपणाही समजतो. आणखी कोणत्या क्षेत्रात काम करता येईल हेही समजते. म्हणजे काय की आपण ड्रॉइंगमध्ये मागे आहे, आपण सपोज रांगोळीमध्ये मागे आहे, किंवा आपण एखाद्या मॅथमध्ये मागे आहे, सायन्समध्ये मागे आहे. म्हणजे काय की त्यांचा मागासलेपणा समजतो. आपण कोणत्या सब्जेक्टमध्ये मागे आहे त्यावर सुद्धा ते काय करू शकतात, त्या क्षेत्रात अजून काम करता येईल, असं ह्यावरून किंवा ह्याचा फायदा आहे कशाचा, CCEचा. तिसरा पॉईंट आहे विद्यार्थी नेमके कोठे अडचणीत आहेत आणि त्यांना कोठे मार्गदर्शन आवश्यक आहे हे पालकांना आणि शिक्षकांना समजते. चौथा पॉईंट आहे मागासलेपणा समजल्यामुळे तो दूर करून त्यांचे बलस्थानात रूपांतर करता येते. 5वा पॉईंट आहे व्यावसायिक सवयी व कार्यपद्धती सुधारणा करण्यासाठी हे जे काही मूल्यमापन आहे ते उपयोगी ठरत असतं. 6वा पॉईंट आहे या मूल्यमापनामुळे बौद्धिक, कारक व भावनिक क्षेत्रात सुद्धा त्यांची जी काही प्रगती आहे ती आपल्याला करता येते. त्यानंतर आहे सतत मूल्यमापन होत असल्यामुळे वेळच्या वेळी अभ्यास करण्याची सवय विद्यार्थ्यांना लागते. शिक्षक व विद्यार्थी यांच्यात जवळीक जी आहे ती निर्माण होते. अध्ययन अध्यापनास योग्य दिशा मिळण्यास सुद्धा उपयोगी ठरते. ज्या क्षेत्रात प्रावीण्य जास्त मिळते त्या क्षेत्रात विद्यार्थी प्रगती करू शकतो. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त स्कोप आहे त्या क्षेत्रात विद्यार्थी काय करू शकतो, प्रगती करू शकतो. अशा प्रकारे CCEचे इथे उपयोग आपण बघितले, फायदे या ठिकाणी बघितले, आणि अशा प्रकारे जो काही आपला हा मूल्यमापन चॅप्टर होता तो या ठिकाणी संपलेला आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. तर काय काय बघितलं आपण यामध्ये, मूल्यमापन म्हणजे काय, त्याचे फायदे बघितले. ठीक आहे. त्याच्यानंतर मूल्यमापनाचे प्रकार बघितले, तंत्रे बघितली, साधने बघितली, CCE बघितलं, काय म्हणतात त्याला, कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्शन इव्हॅल्युएशन, बरोबर. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय, त्याचे फायदे बघितले. त्याचे 2 प्रकार पडतात, एक आकरिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन, बरोबर. तर बऱ्याच वेळेला काय होतं, मूल्यमापनामध्ये जे आहे 2 क्वेश्चन कधी कधी विचारलेले असतात, बरोबर. तर मूल्यमापन म्हणजे काय ते सांगून त्याचे प्रकार लिहा. आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन म्हणजे काय किंवा मग सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय ते सांगून त्याचे प्रकार लिहा. तर यामुळे काय होतं, आपल्या प्रश्नांची उत्तरे सारखी सारखी येतात कधी कधी. तर मूल्यमापन विचारलं की डायरेक्ट काय लिहायचं आहे, संख्यात्मक मूल्यमापन प्लस गुणात्मक मूल्यमापन हे 2 पॉईंट लिहायचे आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन विचारलं तर आकरिक आणि संकलित मूल्यमापन हे 2 पॉईंट आणि त्याच्यामध्ये त्यांची साधने, तंत्रे काय काय आहे ती लिहायची आहे. आणि जर एकच क्वेश्चन असेल मूल्यमापनाचा तर त्यामध्ये पूर्ण डिटेल जो काही 4 मार्काचा जर क्वेश्चन विचारला तर पूर्ण डिटेल हा एवढा जो काही चॅप्टर मी एक्सप्लेन केला यातलं सगळे पॉईंट लिहिले किंवा मग व्यवस्थितपणे लिहिलं. डिटेलमध्ये मूल्यमापन म्हणजे काय, त्यानंतर त्याचे 2 पॉईंट संख्यात्मक प्लस गुणात्मक, त्यानंतर त्याचे फायदे तोटे बघायचे, त्यानंतर त्यांची तंत्रे कोणती, साधने कोणती ती लिहायची. त्यानंतर परत मग पुढे काय लिहू शकतात तुम्ही, त्यानंतर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय, त्याची फायदे किंवा तोटे काय असतील किंवा फायदे आपण लिहू शकतो. मग सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे किती प्रकार पडतात, तर 2 पडतात. म्हणजे तुम्ही ते बॉक्स डायग्राम काढून व्यवस्थितपणे लिहू शकता. 2 प्रकार पडतात म्हणजे कसे, तर अशा प्रकारे तुम्ही ते डायग्राम काढून लिहू शकतात. हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे आकरिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन असं लिहायचं. त्यानंतर आकरिक मूल्यमापनाचे पॉईंट एकाखाली एक लिहायचे, संकलित मूल्यमापनाचे पॉईंट तुम्ही असे लिहू शकतात. अशा प्रकारे व्यवस्थितपणे जे आन्सर जे आहे ते लिहायचं आहे. मूल्यमापनाचा क्वेश्चन बिलकुलही स्किप करू नका, व्यवस्थित मार्क्स मिळतील. इतक्या वेळेस एक्सप्लेन करून झालेलं आहे की त्याला
माप नाही, बरोबर. प्रत्येक चॅप्टरमध्ये मूल्यमापन कन्सेप्ट आहे, प्रत्येक विषयामध्ये मूल्यमापन कन्सेप्ट आहे आणि त्यामुळे डायरेक्ट हा सेपरेट व्हिडिओसुद्धा मूल्यमापनावर झालेला आहे. ठीक आहे, व्यवस्थितपणे आन्सर लिहायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुमची जी काही एक्झाम आहे त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.